मरता तिला काही झालं नाहीये. माका माहिती आहे. नाटक करते नाटक. मला या बायाची वाटी बुटली मला सांगता भरता नाही काय करणार ना त्या कोणची बुटली नेमकं काय घडलंय ते बघा. त्या कोणी सगळा इथं आई पाय घसरून पडली. म्हणजे ह्यो मग हैसून होईल इथं पडली. वाट पुढे लावलं होतो आज उपवास आहे माझा. मी जरा समजून घ्या. तुम्ही शेवट कळायचं कृष्णाला आणि म्हणून परत इथं कुणाचा तरी आवाज येतो म्हणजे नक्कीच आतमध्ये कुणीतरी आहे याची खात्री आम्हाला आहे. अहो अहो जरा बाहेर येतात का? हा आवाज मी ऐकलेलं हो. बाहेर कुणाचा तरी आवाज येतो. या अशा माणसांचं गौरव करू. गौरव हो पण गौरव का? गौरव का हो. येण्यामध्ये म्हणतो खालच्या आवाटापर्यंत आवाज जाता आणि सगळं दारावर आणि जाता कोण आहे तो गौरव करा आमच्या करतलं ते आपले शेजारी आहे. ते मला माहिती आहे. आमची रोज रोज भांडणं होतात ना. वसराचे वसराचे त्याला कंटाळा येते आणि 10 मिनिटांना आपल्या घरात आहे. हे काय करता कोण तुम्ही? कोण तुम्ही? बघा तरी नाकात काय चाललंय काय तुम्हाला? मी पडले तुमचे आता. आई आई बघ ना बाबा कसे करताय ते. बघ ना कसे करताय. आई काय झालं त्यांना? आई आता मग द्या की त्याला. बाबा काय झालं? थांब तरी. बोलताय काहीतरी ते. बरं मग बाहेर कोण आलंय? हा राम आला. कोण आलंय बाहेर? बोला. काय त्रास करणारी घरात भांडण शेजाऱ्यांनी सांगलेला सगळा शेजाऱ्यांनी सांगलेला काय सांगला बायको शेजाऱ्यांनी सांगलेला तुमचं राहिलेलं असतो तुमचा ठाव कसं आपल्या राज्यातल्या बायकांसाठी राजा काय काय करतात आपली बहिणी मानलेली राजा समजला ना. आता बघा राजा तुमचा काय करतो मी किती वेळा सांगितलं घरात भांडण करत राहू नका म्हणून. त्यांना कुणीतरी सांगितलं म्हणून ते येत आले. आता बघा आपल्या कर्माची फळं काय काय बघणार. उठा काय झालं? रडताय का? रडताय का? म्हटलं नाही तर भांड्यात भांडा पडतं. पण सुरुवात कोण करतं? नेमकं कारण कळायला हवं. नेमकं कारण कळायला हवं. मी रडताय वाटतं. काय विचारतो? रडता कशाला तुम्ही? रडत का सांगताय? माहिती नाही कसं आहे राजकर्त्यांशी कसं बोलावं हे तुम्हाला कळतं. तुमचा घरात जास्त आवाज येतो बाहेर आवाज येत नाही तुमचा. यासाठी माझी आई योग्य आहे. जरा थांबा. आई बघ ना तू जाऊन सांगते ना यांना काही जमणार नाही. इकडे या. एक जागा धरा. लपून का राहत आहे? करून बायको काही झाली हो ते कळतं. राजांना कसा बोला भाया हे तुमका नाही समजत. नुसता किली 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 चढवा गबरा या घराण्याची महाराणी जात. अरे बापरे आई जाऊ दे सांगणार. मेली किती मारताय मारल्या
काय समाजला माझ्या घरवाल्यांना तुम्ही शिक्षा करताना जायचं का नका ठाव माझ्या घरवाल्यांना तुम्ही शिक्षा करा मी नको नाही म्हणत पण ती तुमच्याकडे पदर पसरते तुमच्याकडे भीक मागते त्यांना शिक्षा करा पण फासावर करून हे आई काय बोलतेस का काय हो तेव्हा आठवण करून देते हो तेव्हा काही पण बोलत त्याचा बरोबर आहे. का? फासा चढेल आणि काय का उतरून नाही पाखूर होता ना हो पात्र होणार आम्ही परत याने आमच्या नियमवादात सारे जबाबदारी सत्यवान कांबळे यांच्यासाठी हे 100 दिलेले आहेत आम्ही परत त्यांचे आभार मानून या पक्षाचं आनंदाने स्वीकार. हे तुम्हाला जमणार नाही हे चुका ठीक. दादा मी त्यांची समजूत काढतो मध्ये मध्ये बोलत राहू नका नमस्कार सत्या माझं लक्षात आलंय तुम्ही इथं का आलात ते. पण हे आजच नाही घरात त्यांचं रोजच चालू असतं असं मला सुद्धा आता कंटाळा आलाय पण यांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागते एकदा मोठ्या मनाने त्यांना क्षमा करा ना मी इथं कालोय तुमच्या लक्षात आलं म्हणूनच सांगते मी माझ्या लक्षात आलं म्हणून सांगते थांबा हो. थांबा तरी मी इथं कालोय तुमच्या लक्षात आलं पण तुम्ही असं का करताय माझ्या लक्षात येत नाही म्हणजे प्रत्येक जण येतोय क्षमा मागतोय माफ करा आम्ही असं करणार नाही आमची चूक झाली हा अहो तुमची कोणती तक्रारच जर माझ्याकडे आली बाबा हो ते म्हणताय आमची काही तक्रार त्यांच्याजवळ आली नाही म्हणून हे सगळा सांगून मोकळं झालं. काय म्हणावं काय तुम्हाला तुमच्या तोंडात काही राहत नाही हो ती गेली आहे मी सांगले म्हणा तुम्ही सांगा नाही नाही तोंडात काय होत नाही बायबल आता काय करणार उठा 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 तरी कुठं नाव काय तुमचं तुमचं नाव विचारतोय आहे ना वासुदेव वासुदेव पलीकडे वा वा संती वासंती तुमची माझी बाई आणि ही मध्ये ही माझी चडू हो तू वैजय वैजू वासुदेव ती तुमची पत्नी शोधते तू माझी बालकी ही तुमची कन्या शोधते ही माझा चडू पण ती हिची आई शोधत नाही बरोबर या त्याचा नाही याचा नाही काय? ती तुमची हो माझी बाई ही तुमची हो माझा चडू पण ही तिची नव्हे हो ती हिची नव्हे हो दोघी तुमच्या हो तुम्ही दोघांचे हो काय हो? काय बोलताय कळतं आता तुमच्या बाजून काय बैठलं ती ना दुसरेपणा पराक्रम केला योग्य वेळी पराक्रम केला बरं बचले की अंगाचे आले आगायची जिल्हा सगळा मुलगीच पडलं बरं मला सांगा भांडण का होतं काय करतोय माझ्यावर नुसतं काय किचकिच होतं. कधी कुणी काय म्हणजे मग द्यायचं ना मग मी ऐकलं. मागते काय ते सांग. हो ना. हो. आता मग काय तुम्ही राजा सोमवार मंगळवार नवरा म्हटलं नाही हो पण मी काय म्हणतो एखाद्याला असते समज काही आत्मा का तळमळवतात मी म्हणतो सोमवारचं तुम्ही देत नाही ना सोमवारचं तुम्ही नाही म्हणता नाही म्हणता नाही हा, मग मंगळवारचं दे बोललो आपण नाटी हो नातीला नकोची ओ नाटक करे आता जायला पाहिजे की नाही नाटक करायचे नाटक तो अजिबात अजिबात नाही तर मंगळवारचं का माझ्या चढवत उपार हा मग दुसऱ्या मंगळवारी द्या अजिबात
परिचाप्तर मंगळवार. दुसऱ्या मंगळवारी का नाही? सगळ्या मंगळवार उपास. एवढी मोठी देव बघतो. मी त्याच्यात करून ह्यो श्रावण महिना. हा. श्रावण महिन्यातले 4 एवढे नाही तर 5 एवढे. जेव्हापासून माझ्या चढवात समज येईल तेव्हापासून सगळे उपास जातात. निराधार. निराधार. निर्जला असते. हो निर्जला. हो जरा सुद्धा नाही. पाणी जरा सुद्धा घेणार ना. असते एवढी कडक भक्ती करते कोणत्या देवते? गौरी मातेची. हो आता आम्हाला थोडं इतके उपास आहे का? मी खायला भाषा म्हटलं ना. तू काय मी समजावतो. असं होते. मी समजावतो पाठवा वाचती तुला राजा बोलवताय. बरे आता तुमकव ना. राजा तुमच्या सारखे सांगा सर बाल माणसं राजा कुंकूच नाही त्यांच्याकडे सांगणार. तुमची कन्या गुणी आहे. होय राजा तुमचा नवरा गरीब आहे, भोळा आहे, साधा आहे. देवा आता नाही म्हणा. आता पुढे काय म्हणतात साधेपणा का म्हणा दुसरं काय होणार? दुसरं काय म्हणू? साधा म्हणायचं ना तर सोड्या म्हणा. साधा म्हणायचं ना तेव्हा. म्हणजे मला सांगा का क्लेश करता, का भांडण करता? राजा मी काय आता लहान पोहार असेल काय सांगा. तेच म्हणतो मी. माका सगळा समाजता हा. सगळा समाजता आणि मी भोळा माणूस असेल. माझ्या इतके भोळा तुमका कोण घेतो? तुम्ही आधी माका सांगा जेव्हा घरात रीत शिकून जे असतात ते आवश्यक काय बापाची आई होय ना. बरोबर. बापूस काय सकाळी उठलो लोक कामाधंद्यात जातो रात्री जीव टाकू घराकडे येतो. बरोबर. मग जेव्हा रीत आवशीनच शिकून जास्त होय ना. आणि ती जर शिकवल्या नसाल आवशी उद्या सकाळी पोराचा लगीन गेला भावाच्या घरात गेला साशी जर सांगल्या सुने आज जवान तू कर सुने सांगा मागा येत नाही म्हणा. त्यांची सासू एका काय बोलायची ना माका काय घालते आवशी रांडली आणि आवशी पोरा का शिकवलं बरोबर आहे ना. हो. सांगायच्या सारवल्या माझ्या पोरा तू त्याला काय सांगलं बायाला सारवलं ना बरा सारवलं. आता वर गोमेताय शिकवड सबल आणि गोमेताय शिकून झाला ना काय तो न घालू घालू तुम्ही रांगोळी म्हणताय. माझा तुम्ही तो म्हणते हा वासुदेव काय बोलले नाही. त्या वासुदेवा तुम्ही काय ओळखता? म्हणजे वासुदेवा तुम्ही ओळखणार नाही मी ओळखते. माझे घरवाले असत नाही. तो माणूस वासुदेव असो असता औषध मारून बापाची राम राम करते. पुन्हा नमस्कार करू नका. तुमची कन्या ही नाही नम्राचं तुम्ही म्हणता. कारण कोणी केलं मी सगळ्या शिंपडायला बस आई म्हणाली. काय उत्तर दिले मी काय करावं तू मला शिकू नये. उत्तर बोलते तुला उत्तर देते. काय आता तो उरली आता तो उरली नाही हो. आता तू आता नाही बोलले हो. आता नाही बोलू. आई काय म्हणते? आईने सांगितलं. हो बरोबर. मग तेच ना. तिने किती लागला ह्या आणि तो मोठलो ना हो बघा त्याचे डोळे फुटते कशाने काढायला दिसला ना 2 लाख माझ्या चढवार टाकतात. तुमच्या घरात भांडण का होत त्याचं कारण लक्षात आलं. माझ्याकडे एक पर्याय आहे. यानंतर तुमच्या घरात केव्हाच भांडण होणार नाही. असं मार्ग तुमच्याजवळ आहे. लोकं भांडणं करतील. कंटाळा मी या राज्याचा तरुण तडफदार उंडाराज करताय. या राज्याला आणि मला तशीच महाराणी सुद्धा हवी. बंद आहे काय असती तर सांगते. आम्ही ती पाहिली. तुमच्या कन्येत आम्ही ते गुण पाहिले आणि म्हणून आम्ही आनंदाला असं तसं मोठ्या बोलायला तुमच्या कन्येच्या विवाहासाठी फक्त हात आम्ही मागतो. देता का? काय आई बाबा आणि आईचा हात लागलाय. हो बाबा तुझं दर्या काय करतं करतो म्हणा. हात म्हणजे काय लागतं लग्नाचा माझं कसं करायचं? ते मान्य घालतात. मग हे आता विचारतं लग्न करतो लग्नासाठी लग्नाची बोला काय झाला? हे शिंगाला सांगते काय
सांगितलं ना तुला भानगडीत पडा नको. ते राजा आम्ही हो एक तर आमच्या गावड्याचा लहान. सकाळ सांगायचं. पुरे हो उठा. लहान कोणी मोठा गावात गीतो स्वच्छ बोला, स्वच्छ स्वच्छ बोला. राजानू, तुम्ही मोठे, तुमचा मन मोठा. मग प्रयत्न काय बघायचं नाही का? कारण काय? तर आमचा गवळ्याचा घराणा सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही घेण्यात वावरणारे. तुम्ही हे म्हणजे एका मोठ्या राजाची राजा तर कसा काय लोक काय म्हणताले? आम्ही धर्मनिरपेक्ष राजकर्ते आहोत. जात पात गरिबी श्रीमंती आम्ही केव्हाच पाहिली नाही. याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही फक्त होकार द्या. त्यांचा हट्टच आहे. हो पण आई मी एकदा समजून सांग ना त्यांना. उगी दाखल्यामुळे त्यांना त्रास नको पुढे. आणि नको बरोबर त्यांका काढायचा तो नाही दे. वाटेल लावून सांगू तुला. हो आई तू समजून सांग. आता तुम्ही सांगताच तुम्ही सांगताय. ह्या मला सांगतात. या पोराचं 2 वर्ष मागं लगीन करूचा नाही. या पोराचं लगीन झालं तर सगळी कामं मागा करून घालायची. वासुदेव काही बोलले? वासुदेव बोलले माका, माझा पोरगे सुद्धा बोलला. तिला झाली आमची चर्चा. निर्णय घरवाले म्हणायला लागले राजांबरोबर कसा बोलायचा का माकाला ऐकून घेऊ. माका सांगायची जा म्हणा. वा. राजा नसतो माझ्या एक असा भोळा माणूस, साधा माणूस. माझ्या मनाचा काय असा तर मी बोला दाखवतो. बोला. आणि राजांकडे तरी कधी खोटं बोलत नाही कोणी. बरोबर. आम्हाला काय समजलं, राजा म्हणजे लाखो जीवाचे बोली दे. जरा. राजा म्हणजे देवासारखे असतो. बरोबर. माझ्या देव माणसाकडे खोटा बोलून चालत का नाही. ना. आता जो काय लग्नाचा विषय तुम्ही बोलला विषय ते भानगडी पडा नको. या पोराचा 2 वर्ष आमका लगीन करू गावाला ना. 2 वर्ष? पण का? गिरेमानच ना. काय? गिरेमानच गिरेमान. सांगितलं कोणी? ज्योतिषात वासुदेव काय बोलले नाही? वाचते नको नादी लागत. घरात तिजोरी तरी ठेवली मी त्याच्या. ती आता मी म्हणतो त्या धन लोकांचा कुठा वाचेल तुम्ही. मामा आपल्याला काय शब्द रडू नका. इथं उभे राहा. हात सोडा की हात सोडा हात सोडा हात सोडा. आता बरोबर मध्येच करायला का खोटं बोलला? पण काय म्हणाले? का खोटं बोलला? तुम्ही तुमच्या कन्येचं 2 वर्ष लग्न करू शकत नाही. ही गोष्ट माझ्याकडून का लपविली? का लपविली? मी 2 वर्ष थांबू शकलो नसतो. एवढा मी उतावी आहे. अगं, तुझ्या राशीत मंगळ आहे. मंगळ हा कधी आला? माहिती होतो. मंगळ आला कधी? काही करत नाही. मुंगळी तुमका कोणी सांगलो? उत्तरच्या माऊलीचे. कोणाचे? माऊली. ती माऊली ना. याचा लगीन जाता म्हणा ती माऊली. आणि एका मंगळानं ह्याचा उद्या लगीन झाला का त्याका शनी लागतला. एका शनी धापू आहे ना. घरातला जवान करू आहे ना ते का नको. अरे राजाने मी काय म्हणतो, जर तुमचा असा वाटत आता तर तुम्ही तुमच्या वाट्याकडे चौकशी करा. चिंता करू नका. विश्वास तुमच्यावर आहे. विवाहाच्या 16 दिवसाचा सोहळा व्हायचे ना. तर तुमचा राजाने 16-17 दिवसाचा अंका नाही तपासला. मग मी काय म्हणतो, मी आपलं हयच माझ्या जन्माचा आपला हात तिथे म्हणजे 16-17 दिवस काय चुका काय आई वडिलांची हो, हो. शुभमंगल सावधान सावधान सावधान. कडू लहानाचा मोठा कधी जाता आणि पक्षात जमुना डोळ्यात
आता प्रत्येक कडवा गेला एक दिवस दुसऱ्याच्या घराकडे जाऊचा लागतात. पण या बापाशीच्या मनात एकच गोष्ट घात. आज माझ्या चढवाचा एका राजा बरोबर लगीन झाला. पण या गरीब बापाशीकडे तुका देव काय नाही. बाबाचं का बोलताय तुम्ही? आजपर्यंत माझ्या सर्व इच्छा आपण पूर्ण केला तो. हे विश्व पाहते मी फक्त तुमच्यामुळे पाहते. दादा, अगो याच्यात मी वेगळा असा काय नाही करू. प्रत्येक बापाचीच आता कर्तव्य हातात मी करी दिलंय. बाबा, आज ही लाडकी कन्या तुम्हाला सोडून दूर जाते ना, आणि जात असते वेळी या लाडक्या कन्याला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. बाबा, तुम्हाला जर द्यायचं असेल ना तर एक लहानशी इच्छा माझी आहे. बाबा, होईल पूर्ण? मग तू का होता बा? अगं या तुझ्या गरीब बापाची परिस्थिती तरी नसती तर ह्यो बाबू तुका हात बापाची तो शब्द सांग तुका काय. बाबा, एकच इच्छा आहे माझी. बालपणापासून त्या गौरी मातेचं भजन पूजन मी केलंय. बालपणापासून त्या गौरी मातेचा उपवास मी धरलाय. मग जात असते वेळी बाबा, तुम्हाला जर मला काही द्यायचंच असेल तर मला माझ्या गौरी मातेची मूर्ती हवी आहे. मला माझ्या अगं माझ्या मनात काय कारण माझ्या मनाकडे तुला एकच प्रश्न होतो. या माझ्या घरात तुझा माझा चढू गेला तर त्या गौरी मातेचा काय. कारण या बालमासाकडून ती अपेक्षा नाही. कारण सा बाई मारून तुझा उपास असताना पाच्याला कसं माझ्या बाजून खाता तर उद्या पुण्यात तुला काय. माझ्या पित्याच्या सागरी तला, माझ्या पित्याच्या सागरी तला, आतापर्यंत ओ सरला, माझ्या पित्याच्या सागरी